पोलिसांकडे अजून हजर झाला नाहीये. काय सांगाल एकंदरीत तुम्ही तक्रार केली होती अशाप्रकारचं जे गाणं बसलं? कुणाल कामराने आमचे नेते महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदेजीवर जे खालच्या पातळीवर जाऊन टीका केली होती त्याच्या विरोधात आम्ही FIR केलेली होती. FIR MIDC पोलीस स्टेशन झाली होती, पण 0 FIR म्हणून आता सांताक्रूजला ट्रान्सफर केलेली आहे. सांताक्रूज पोलिसांनी 2 नोटिसा त्याच्या घरी जाऊन दिलेल्या आहेत आणि ते ना आज नाही तर उद्या पोलिसाकडे जबाब नोंदवा यावंच लागेल. आणि मी तर त्यांना सांगतो की तू माफी माग. जर माफी नाही मागितली तर आमची जे त्याच्या विरोधात तक्रार आहे ते सुरू राहील. नक्कीच अशा प्रकारचा वेळ का लागतो समज तिसऱ्यांदा देखील पाठवला असं समजतंय, मात्र पोलिसांना कुठे घेऊन बघा मी तुम्हाला सांगतो त्याच्या मागे बोलवतो धणी कोणतरी वेगळा आहे आणि त्याच्या बोलवतो धणी कोण आहे हाच आम्ही शोधायचा प्रयत्न करतो. पोलिसांना तेच आम्ही सांगतोय की त्याच्या बोलवतो धणी त्याच्या मागे कोण आहे. हा विषय डायवर्ट करण्याच्या विषयात जे सध्या दिशा सालियन केस चालू आहे त्याच्या कुठेतरी डायवर्ट करवायचा आणि दिशा सालियन केसला कसं दाबता येईल याच्या मागे प्रयत्न चालू आहे. पण तसं आम्ही होऊ देणार नाही. कुणाल कामराला आज नाही तर उद्या सांताक्रूज पोलीस स्टेशनला यावंच लागेल. उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतलेली आहे, कशा संदर्भाची भेट होती? ते माझे पक्षाचे नेते आहेत आणि आठवड्यात 2दा आम्ही येत राहतो, पक्षाच्या कामानिमित्त भेटतो. मात्र जर आला नाही आणि दुसरीकडे शंभूराज देसाई म्हणतात की 3rd डिग्री वापरली जाईल या ठिकाणी अशा शब्दात शिवसैनिक रस्त्यावरती उतरेल. त्यामुळे नक्कीच कुठेतरी अशा प्रकारची सुरक्षा कायदा सुरक्षा धोका निर्माण होईल. नाही कायदा सुरक्षा धोका देणार नाही. आम्ही कायद्यात चोकडी राहूनच न्याय मागतोय आणि याच्या पुढचं पाऊल आमचं कायद्यात चोकडी राहूनच राहील आणि आज नाही तर उद्या त्यांना यावंच लागेल. माफी नाही मागितली तर तसं उत्तर देणार शिवसेनेला 100% माफी नाही मागितली तर आम्ही कायद्यात चोकडी राहून त्याच्यावर कार्यवाही करू. तुमची भूमिका कशा असणार आहे? युतीच्या सरकारमध्ये आज ते वक्फ बिल सादर होणार आहे. आमची भूमिका एकदम स्पष्ट आहे. आम्ही महायुती बरोबर आहे, मोदीजी बरोबर आहे. म्हणजे आमची भूमिकाचा विषयच नाही. आता तुम्ही जे उद्धव ठाकरेचं नाव घेतलं हा दुपट्टी भूमिका आहे त्यांची. इकडे वेगळं बोलायचं तिकडे वेगळं बोलायचं, हिंदूबद्दल वेगळं बोलायचं. पण आज दूध का पाणी हो जाएगा. काय वाटतं हे राहुल गांधीशी सोबत ते वक्फ बिलला सोबत जाऊन ते हातून करतील का, त्यांना साथ देतील का, त्या विरोध करतील का, समर्थन करतील? मी काय बोललो त्यांची दुप्पटी भूमिका आहे. बाहेर लोकांना सांगण्यासाठी वेगळं आम्ही हिंदुत्व आहे, आम्ही हे आहे, आम्ही तमुक आहे. तिकडे जाऊन राहुल गांधीच्या बाजूला जाऊन बसायचं. ते आता दूध का पाणी हा बिलमुळे महाराष्ट्राला दिसेल. काय लागतं? ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.